लक्ष द्या, हा जो प्रश्न आहे, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जाताना प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. देवाला किती वाहिली? 7 वाहिली, तरी त्याच्याकडे किती फुलं शिल्लक राहिली? 7 फुले शिल्लक राहिली. तर जर समजा त्या मंदिराला किती पायऱ्या असतील? 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ किती फुले असतील? लक्षात आलं? म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न जमला तर आपण येणाऱ्या भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस होणार, त्याच्यात काही शंका नाही किंवा दुमत नाही. बरोबर आहे. आणि लगेच आपल्याला माहिती आहे रोज स्टेटस राहिलं काच आता भरती होणार आहे, तयारी चालू आहे की नाही. म्हणजे पोरांनी काय करावं? प्रेरित व्हावं की आता येणारा मोसम येणार आहे आणि मोसम यायच्या आधी आपण काय करायला पाहिजे? तयारी करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून या गोष्टीचा आणि मोसमची वाट पाहायची नसते. मोसमच्या आतमध्ये सगळी काम आपल्याला काय करायची असतात? पूर्ण करायची असतात. हे ध्यानात राहू द्या. ठीक आहे. आता पहा, हा प्रश्न कसा सोडवायचा? जर 1 असेल तर कसा सोडवायचा आणि 2 असेल तर कसा सोडवायचा? आता तुम्हाला माहिती आहे, जर दुप्पट नसतं तर सूत्र काय वापरतो आपण? n काय वापरतो रे? n कंसात, पहा एकदा समजावून सांगतो. n कंसात n अधिक 1 भागिला 2, पण इथं दुप्पट आहे म्हणून गुणिला 2, सगळ्याला गुणिला 2. मग मला सांगा किती पायऱ्या आहेत रे? 50 गुणिला 51/2 गुणिला 2. बरोबर आहे. मग 2 2 कटले. बरोबर आहे का? 2 2 कटले. मग याचा गुणाकार करा. कशाचा? 51चा आणि 50चा. किती येतो? 25 50. 25 50 गुणाकार येतो दादा. आणि मग परत काय म्हणतो तो की 7 फुले वाहिली आणि 7 फुले शिल्लक राहिली. म्हणजे एक व्यक्ती मंदिरात जाऊ लागला, पहिल्या पायरीच्या दुप्पट म्हणजे 2 वाहिली, दुसऱ्या पायरीवर 4, तिसऱ्या पायरीवर 6, चौथ्या पायरीवर 8 आहे की नाही, 5व्या पायरीवर 10, असं करत करत गेला आणि देवाला म्हणला हे तुला 7 फुलं राहू दे आणि 7 फुलं मी घरी घेऊन जातो देवाऱ्यातल्या देवाला. बरोबर आहे. म्हणजे किती राहिले? 14. देवाला 7, त्याच्याकडे किती? 7 राहिले, किती? 14. आणि पायऱ्या किती टाकले? 2550. मग 7 आणि 7 14. मग या 2550 मध्ये 14 ऍड करा, मग उत्तर येते किती? 2564. आणि जर असं डोसकं लावलं तर आपला रिझल्ट पण येतो. परंतु जर डोसकं नाही लावलं, आपण डोसकं इकडे तिकडे घातलं की आपली माती झाली समजायचं. आणि माती झाली म्हणजे दुसऱ्या कोणाचं नुकसान होत नाही. कोणाच होतंय? आपलंच होतंय. नाही, माझ्याकडे पाहू नका, तुमच्याकडेच पहा.